तर मारुती ब्रेझाचं फेसलिफ्ट येतं हे तर सर्वांना माहिती, पण थांबणं कोणासाठी योग्य आहे ते आज मी तुम्हाला क्लिअर करतो. जर तुम्हाला जुन्या गाडीची डिझाईन आवडत नसेल त्यांच्यासाठी थांबणं योग्य आहे. ज्यांना बाबा आधी बूट स्पेसचा प्रॉब्लेम होता त्यांच्यासाठी थांबणं योग्य आहे, कारण यात अंडरबॉडी तुम्हाला सीएनजी मिळणार आहे आणि तुम्हाला त्यामुळे बूट स्पेस जास्त मिळणार आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला बाबा छोटं पेट्रोलचं टर्बो चार्ज इंजिन पाहिजे, ओके, आणि प्राइस कट डाऊन पाहिजे, कारण आता जे नवीन पेट्रोलचं इंजिन जे देणार आहेत 1 लिटर किंवा 1.2 लिटरचं येऊ शकतं, त्यात प्राइस कट डाऊन होणार आहे आणि प्लस तुम्हाला टर्बो मिळणार आहे. तर तसं इंजिन पाहिजे असेल तर तुम्ही थांबू शकता, पण ते पेट्रोलमध्ये असणार आहे ही गोष्ट क्लिअर करतो. सीएनजी मध्ये त्याच्यात अपेक्षा करू नका. जर तुमचा फक्त मायलेजचा कन्सर्न असेल तर जुनंच इंजिन हे कंटिन्यू होणार आहे. 1.5 लिटरचं जे जुनं इंजिन होतं पेट्रोल प्लस सीएनजी तेच पुढे ते कंटिन्यू करणार आहे, फक्त डिझाईन चेंज करणार आहे. जर तुमच्या या दोन गोष्टीच्या प्रायोरिटी असतील तर तुम्ही थांबू शकता. मोस्ट प्रोबब्ली दिवाळीच्या आधी ही गाडी लॉन्च होणार आहे, त्यामुळे दिवाळीत जर गाडी घ्यायचा प्लॅन करत असाल आणि त्यात तुम्हाला मारुतीची घ्यायची असेल तर 100% तुम्ही हा विचार करू शकता ब्रेझाचा. आय होप तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. यावर तुमचे काही क्वेश्चन वगैरे असतील, डाऊट्स असतील तर कमेंट करून विचारा, मेसेज करा आणि मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.